क्रॉसपट्टी अटॅच करण्याची खूप सोपी पद्धत आहे। मी तुम्हाला इथं क्रॉसपट्टी अटॅच करून दाखवत आहे। तुम्ही इथं पाहू शकता कटोरीचा ब्लाउज आहे बिना अस्तराचा, त्याला मी कटोरी अटॅच करून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला क्रॉसपट्टी अटॅच करून दाखवत आहे। अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ते वरल्या साईडने पकडायची, ब्लाउजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने पकडायचा। अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता। आता आपण इथं स्टिचिंग करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता स्टिचिंग करता वेळेस कोणताच कपडा ओढायचा नाही। तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिचिंग करत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा। स्टिचिंग करता वेळेस कपडा क्रॉसपट्टीचा किंवा ब्लाउजचा ओढायचा नाही। एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायची, गडबड करायची नाही। अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्या। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून घेऊ शकता। तुम्ही इथं बघू शकता स्टिचिंग झालेली आहे। क्रॉसपट्टी अटॅच करण्याची खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता। आता याच्यानंतर तुम्ही आता इथं बघू शकता तो ब्लाउजचा जो वरचा कपडा आहे तो खालच्या साईडने मी कशा पद्धतीने फोल्ड करून आणत आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचा, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या। त्याच्यानंतर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही इथं बघू शकता। अशा पद्धतीने फोल्ड करायचा। आता एकत्र कपडा पकडायचा आणि स्टिचिंग करून घ्यायची। अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता मी स्टिचिंग करत आहे। क्रॉसपट्टी अटॅच करण्याची खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करू शकता स्टेप बाय स्टेप। तुम्ही इथं बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने इथं आपण आता डबल टिप मारून घेऊयात। डबल टिप मारल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते। क्रॉसपट्टी अटॅच करता वेळेस फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। ब्लाऊज कोणता पण ब्लाऊज शिवा फिनिशिंग आली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा। आता हे फोल्ड केलेला जो आहे कपडा आता ते बाहेर कशा पद्धतीने काढतात मी तुम्ही इथं पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच केल्याच्या नंतर ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते। ब्लाऊज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो। बघितल्यानंतर ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर दिसते। तुम्ही इथं पाहू शकता कटोरीचा ब्लाऊज आहे। क्रॉसपट्टी इथं तुम्ही पाहू शकता। क्रॉसपट्टीची फिनिशिंग पण तुम्ही इथं बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। अशा पद्धतीने फिनिशिंग तुम्ही पाहू शकता। कोणता पण ब्लाऊज शिवा त्याला फिनिशिंग आली पाहिजे। क्रॉसपट्टी आणि कटोरी प्रत्येक ब्लाऊजला फिनिशिंग आली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता।